नमस्कार मंडळी, खानदेशी कुकिंग चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज नेहमी चहा सोबत काहीतरी आपल्याला खावंसं वाटतं। मग त्यासाठी आपण चहामध्ये टोस्ट खातो, खारी खातो, बिस्किट खातो। त्यातलाच एक पदार्थ म्हणजे खारी। ती कशी बनवायची ते आपण आज पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे, तेल, थोडंसं मीठ आणि ओवा घेतलेला आहे। आता मी एका पातेल्यामध्ये मैदा टाकून घेणार आहे। 1 वाटी मी यामध्ये मैदा टाकलेला आहे। मीठ देखील मी टाकून घेते। ओवा आपल्याला असा हातावर चोळून घ्यायचा आहे। तेल देखील मी यामध्ये टाकून घेणार आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व तेल मीठ सर्व पिठाला लागलं गेलं पाहिजे। हे बघा अशा पद्धतीने। आता आपण हे पीठ पाणी टाकून मळून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचंय। एकदम पाणी नाही टाकायचंय आपल्याला। हे बघा छान असा, जास्त घट्टही नाही आणि जास्त मऊही नाही, अशा पद्धतीने गोळा तयार करून घेतलेला आहे मी। आता आपण एक पेस्ट तयार करणार आहोत। त्यासाठी मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। कॉर्नफ्लॉवर मी 1 वाटी घेतलेला आहे। मैदा देखील मी टाकून घेते आणि तेल, हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट तयार करायची आहे। आता ही पेस्ट कशासाठी लागणार आहे ते आपण पाहणार आहोत पुढे। हे बघा अशा पद्धतीने मी पोळपाटवर छान असा गोळा मऊ करून घेतलेला आहे। आता आपण याचे 4 भाग करून घेणार आहोत चाकूच्या सहाय्याने। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। आता छान असे गोळे तयार झालेले आहेत। सर्व गोळे मी तयार करून घेतलेले आहेत। आता छान आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। थोडं थोडं पीठ लावून आपल्याला ही लाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। पहा पातळ अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची, जास्त जाड नाही ठेवायची। दुसरी देखील मी लाटून घेतलेली आहे। अशा पद्धतीने मी आता सर्व लाटून घेतलेले आहेत। आता जी आपण पेस्ट तयार केलेली होती ती आपण याच्यावर टाकून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। आता छान आपल्याला हे असं पसरवून घ्यायचंय। आता दुसरी पोळी देखील आपल्याला त्यावर ठेवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला दुसरी पोळी ठेवून घ्यायची आहे। यावर देखील आपल्याला जे आपण पेस्ट तयार केलेली होती ती टाकून घेणार आहोत। आता तिसरी मी टाकून घेतली। आपण 4 अशा पोळ्या लाटून घेतलेल्या होत्या, त्या आपल्याला एकमेकावर ठेवून छान असा गोळा तयार करायचा आहे। तो कसा करणार आहे ते तुम्ही पुढे पहा। हे बघा चौथी देखील मी यावर ठेवून घेतलेली आहे। आता छान अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने। हे असं घडी करण्याचं कारण म्हणजे आपल्या खारीला छान असे पदर सुटतात, मोकळे होते
खारी मऊ आणि खुसखुशीत व्हायला देखील याच्याने मदत होते। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचंय। आता हे आपल्याला लाटून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान आपल्याला अशी पोळी लाटून घ्यायची। जसं जाळीने मोठी लाटायची त्यामुळे पोळपाट छोटं होत होतं, म्हणून मी आता परातवर ही पोळी लाटून घेतली आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। आता मी हे कट करून घेणार आहे हवे त्या आकारामध्ये। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे, खारीचा आकार द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता किती छान असं लाटून झालेलं आहे। आता ही खारी आपण तळून घेणार आहोत। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक एक करून हे लाटलेल्या पाऱ्या आपल्याला सोडायच्या आहेत। तुम्ही बघू शकता खारी छान फुलायला लागलेली आहे। मस्त आपल्याला गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत खारी तळून घ्यायची। तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे। बघा छान असे पदर देखील आता खारीला सुटायला लागलेले आहेत। बघा अशाच पद्धतीने मी आता सर्व खारी तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे। अशाच पद्धतीने मी सर्व खारी तळून घेतलेली आहे। मस्त अशी खुसखुशीत खारी आपली तयार झालेली आहे। कोणाला अशी खारी खायला आवडणार नाही। तुम्ही बघू शकता किती छान अशी खारी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।